नमस्कार मित्रांनो. आज आपण कॅन्डलस्टिक्सची भाषा इथे शिकून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघताय. माझं नाव मयूर हिवरकर. मी तुम्हाला कॅन्डलस्टिक्सविषयी माहिती देणार आहे. ही एक जॅपनीज पद्धत आहे, ज्यामध्ये आपल्याला कॅन्डलस्टिक्स काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. आणि एक स्टीव्ह निल्सननी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही हे Googleवर सर्च करून हे वाचू शकता. मी या पुस्तकाविषयी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. आणि हे पूर्ण पुस्तक इंग्लिशमध्ये आहे, पण मी प्रयत्न करतो आहे की तुम्हाला पूर्णपणे हे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून वर्ड टू वर्ड तर नाही करणार, पण शक्यतो तितके सगळे संबंध काय काय म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर ह्याच्यामध्ये बरेचसे टॉपिक्स आहेत की कॅन्डलस्टिक्स काय आहे, ते कुठून आलेत, त्यांची भाषा काय म्हणत आहे आणि मार्केटबद्दल ते काय सांगू इच्छितात. काही एकदाचे पॅटर्न्स आहेत की जे काही डिफाईन करतात, काही गोष्टी सांगतात. कॅन्डल्समध्ये ओव्हरऑल तुम्हाला काय दाखवतं आहे, मार्केट बेअरिश आहे, बुलिश आहे, पडणार आहे, वाढणार आहे आणि त्याच्यासोबत मूव्हिंग ॲव्हरेजेसला कसं वापरायचं. मूव्हिंग ॲव्हरेजेस म्हणजे एका संख्येचा तात्कालिक 5 दिवसांचा जर ॲव्हरेज घेतला. ॲव्हरेज म्हणजे 5 दिवसांची जी पण ओपन मार्केट ज्या दिवशी ओपन झालं आहे किंवा क्लोज झालं बंद झालं आहे त्या प्राईसच्या समेशन केलं, म्हणजेच बेरीज केली आणि त्याला 5ने डिवाईड केलं तर तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज मिळतो. असो, आपण ह्या गोष्टी आत्ताच डिस्कस नाही करणार. त्या डिटेलमध्ये आपण पुढे घेणार आहे. तर त्या कशा आहे आणि 3 लाईन्सचा अर्थ कसा असतो कॅन्डल्सचा, ते पण समजून घेणार आहे. तर प्रत्येक कॅन्डल्सचे मीनिंग असतात. आपण एक साधी गोष्ट बघूया आता. कॅन्डलस्टिक्समध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहे. कॅन्डलस्टिक्स का बरं असतात आणि कॅन्डलस्टिक्सला आपल्याला का गरज पडली हे समजून घेण्यासाठी आपण आता वळतो आहे. तर पहिला ओव्हरव्ह्यू जॅपनीजबद्दल समजून घेऊया. ही टेक्निक जॅपनीजनी काढलेली आहे आणि जॅपनीज हे तुम्हाला माहितीच आहे की ते फारच हुशार लोक आहेत. त्यांनी ही पद्धत कुठून काढली आणि कसे केली आणि त्यांना काय गरज पडली हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचा ह्या बुक्सबद्दल काय म्हणणं आहे किंवा ह्या बुक्सबद्दल म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की त्यांना ह्या कॅन्डलस्टिक्सबद्दल कसं गरज पडली हे फार महत्त्वाचं आहे. कारण गरज ही शोध लावायला भाग पाडते. शक्यतो आपण हिस्ट्री समजून घेण्याऐवजी आपण कॅन्डलस्टिक्सचा अभ्यास करूया. कारण त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग कशी करायची हे पटकन समजेल आणि प्राइजेसची मुवमेंटसुद्धा कळेल. जॅपनीजनीही साधारणतः ह्या काळामध्ये ही लँग्वेजचा शोध लावला म्हणता येईल किंवा त्यांनी विचार केला. आता आपण समजूया की ह्या कॅन्डलस्टिक्सचं महत्त्व काय आहे आणि त्यांनी का काढलं. त्याच्यामध्ये जाण्याच्या आधी आपल्याला 3 गोष्टी कॅन्डलस्टिक्सबद्दल यांनी सांगितलेल्या आहे की तुम्ही मार्केटमध्ये वाईट बघू नका. कारण तुम्ही जर मार्केटला बुलिश म्हणजे वाढणार आहे किंवा पडणार आहे असं बघितलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पडले तर तुम्ही अपॉर्च्युनिटी विसरून जाल. तुम्हाला काय कॅन्डल्स म्हणताय ते सोडून द्याल आणि तुम्ही जे बघताय त्याच्यानुसार तुम्ही खेळण्याचा प्रयत्न कराल. हे आपण पुढे जाऊन समजूया. हे फार महत्त्वाचं आहे. याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. पहिली गोष्ट, मार्केटमध्ये तुम्ही काहीही बघू नका. मार्केट तुम्हाला काय दाखवतं आहे हे बघा. एक सोप्या भाषेमध्ये, तुम्ही काही ऐकू नका. मार्केटमध्ये ऐकून ट्रेड करू नका. हे तुम्हाला दुसरी गोष्ट जॅपनीजनी सांगितली आहे. आणि तिसरी, मार्केटमध्ये जाऊन तुम्ही दुसऱ्यांना काही बोलवू नका. हे एक उदाहरण दिलेलं आहे ह्या 3 गोष्टीचं. मिड ईस्ट वार आला होता. आता हा ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मधात ह्या तारखेला आला असावा. 13 न्यूज आली. मार्केट ज्यांना कॅन्डलस्टिक्स माहिती आहे त्यांना लवकरच कळेल की काय झालं आहे. इथे ओपन आणि इथे क्लोज झाला आणि नेक्स्ट डे इथे ओपन होऊन डायरेक्टली क्लोज झाला. तर मार्केटमध्ये ही न्यूज आली म्हणून खाली पडला. पण नक्कीच कळेल की नंतर मार्केट ओपन होऊन बऱ्याचशा लोकांनी या संधी घेऊन विकायचा प्रयत्न केला असेल, पण मार्केट खाली न येता भरमसाठ पुन्हा तिथेच येऊन पडलं. तर याच्यामध्ये ज्यांनी इथे विक्री केली या एरियामध्ये की न्यूज आलेली आहे, ते नक्कीच खूप लॉसमध्ये गेले असतील. हे सांगायची गरज नाही. हे दिसत आहे की ह्या एरियामध्ये ज्यांनी विक्री केली ते पूर्णच गेले. आता हे असे का नाही झाले ते आपण पुढे समजूया
की कॅन्डलस्टिक्सवरून हे कळतं कसं आणि न्यूजवरून हे ऐकून ज्यांनी ट्रेंड केला त्यांच्या मनामध्ये भावना झाली की मार्केट पडणार आहे आणि त्यांनी विकली. पण ज्यांनी कॅन्डलस्टिक्सचा अभ्यास केला आहे ते याच्यामध्ये फसले नाही. हे आपण पुढे जाऊन बघूया. त्याच्यामध्ये टेक्निक्सचं मी नाव एक सांगून देतो इथे की ते गॅपची विषयी माहिती सांगितलेली आहे कॅन्डल्सने. त्याबद्दल आपण पुढे बघूयाच. सध्या फक्त हा विषय लक्षात ठेवा की आपण गॅपबद्दल माहिती करताना हा चार्ट्स घेणार आहे आणि तिथे आपल्याला कळेल की हा इथून का वरती किंमत गेली. चला तर बेसिक समजूया की कॅन्डलस्टिक्सची गरज का पडली. मार्केटमध्ये किमती नेहमी खालीवर होत राहतात. असे होत असताना इन्व्हेस्टर्सने कुठे पैसा लावावा हे त्यांना कळणे फार अवघड असतं. म्हणून शक्यतः लोक त्यांना ड्रॉ करायला लागलेत. प्राईस वरती गेली, खाली गेली, पुन्हा वर गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा वर जात आहे, पुन्हा खाली येत आहे. पण ह्याच्यामध्ये कळत नाही आहे की प्राइजेस किंवा किमतीमध्ये काय बदल होतो आहे. किंमत वर जात आहे पण खाली पण येत आहे आणि इथून वर का गेली. आणि जर म्हटलंच हा जर एका दिवसाचा विषय आहे तर ह्या एका दिवसामध्ये काय झालं तर हा पूर्ण स्टडी करावा लागतो आहे, अभ्यास करावा लागतो आहे, जो विषय खूप कठीण होतो. विषय सोपा करण्यासाठी जॅपनीजने एक सरळ लाईन काढायला लागले की ज्यामध्ये भाव किती वाढला आणि किती पडला ह्या दोनच गोष्टी अभ्यासाला लागले. पण ते सुद्धा चुकीचं झाले कारण त्यांनीसुद्धा मूळ मुद्दा कळत नव्हता की काय होतं आहे. म्हणून हा पोल चार्टसुद्धा फेल गेला आणि त्यानंतर त्यांनी बार चार्ट्स काढला ज्याच्यामध्ये किमती वाढल्या किती, पडल्या किती आणि मार्केट बंद कुठे झाले. पण मार्केट सुरू कुठे झाले हे नव्हते कळत. म्हणून त्यांनी पुन्हा त्याला पण सोडून दिले आणि नवीन पद्धत काढण्याचा प्रयत्न केला. नवीन पद्धतीमध्ये त्यांनी हा विषय घेतला की मार्केट खाली ओपन म्हणजे इथे सुरू झाले आणि मार्केट वाढले आणि इथे बंद झाले आणि इथपर्यंत वाढले आणि त्याच कालांतरात मार्केट खाली पण इथपर्यंत आले होते. पण यामध्ये आता एक सर्वात गोष्ट कमी आहे ती म्हणजे चित्रांची किंवा कलर्सची. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कलर हा फार महत्त्वाचा आहे जर आपल्याला काही गोष्ट पटकन समजून घेणे आणि ध्यानात ठेवायची आहे तर. त्याच्यासाठी जॅपनीजने नंतर कॅन्डलस्टिक्सचा शोध लावताना एक गोष्ट लक्षात घेतली की आपल्याला कलर्स याच्यामध्ये महत्त्वाचे आहे. म्हणून त्यांनी जर भाव वाढले तर हिरवा कलर आणि जर भाव पडले तर काळा कलर. आता ह्याच्यामध्ये दोन हे काढलेत विक्स म्हणजे खरं सांगायचं तर टोपी. पण ही टोपी त्या प्रकारची टोपी नाही. तर ही सांगते की इतके भाव हाय गेले होते म्हणजे हा उच्च भाव आहे, हा लो म्हणजे इतके भाव खाली आला होता आणि भाव सुरू कुठे झाला होता. मार्केट इथून सुरू झाले म्हणजेच त्याला ओपन झाले आणि मार्केट इथे बंद झाले. मग ह्या दिवशी काय घडलं जर तुम्हाला मी विचारलं तर तुम्ही लगेच सांगाल की हां, तांदळाचा भाव 100 रुपयाला सुरू झाला पण सुरुवातीला भाव न वाढता खाली आला. भाव हा जवळपास 98 रुपयेपर्यंत आला पण भाव 100 रुपयावरून 105 रुपये गेला आणि तिथून पुढे 110 रुपयेसुद्धा गेला. पण 110वर राहिला नाही आणि 105वर मार्केट बंद झाले किंवा बाजार बंद झाले. पण आता मित्रांनो, यामध्ये ह्या कॅन्डलस्टिक्सवरून फार महत्त्वाच्या गोष्टी कळायला लागल्यात. त्या अशा की भाव सुरुवात कुठं झाले, बंद कुठं झाले, किती वरती गेले, किती खाली आले होते आणि मार्केटमध्ये भाव वाढले का पडले हे फक्त हिरवा कलर पाहून लगेच कळून जाते. हे खूप सोपं झाले. जुन्या पद्धतीसारखं अवघड नाही. ह्या पद्धतीमध्ये काहीही कळत नव्हतं आणि बरंचसं अवघड जात होतं. असो, याच्यामध्ये अजून किती फायदा झाला आहे हे पण पुढे आपल्याला कळेलच. आता ह्याच प्रकारे आपण नवीन
जर भाव पडले तर काय होतं हे पण समजून घेऊया. आता हीच एक बाजू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की भाव पडल्यावर कशा प्रकारची कॅन्डल तयार होते. बघा मित्रांनो, किती सोप्या पद्धतीने जॅपनीजने हे बनवलं आहे. ह्या वेळेस काय झालं की 105 रुपयाला भाव सुरू झाले. कालांतराने भाव 110 रुपये गेले आणि भाव 100 रुपयावर बंद झाला, पण बंद होण्याच्या आधी 98 रुपये येऊन गेला. मग ह्या याच्यामध्ये फक्त एवढंच कळतं आहे की भाव पडले. तुम्हाला फक्त लाल कलर बघून तुम्हाला बाकी बघण्याची गरज नाही आहे की भाव कुठे म्हणजे झाले काय हे समजून घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला लवकरच कळतं आहे. हे खूप सोपं आहे ह्या कलर्समुळे. असो, हे तर झाले एकदम सोपं गणित. पण आता पुढे ह्या कॅन्डल्सचे वेगळे मीनिंग्स निघतात, वेगळे अर्थ निघतात. ते समजावून सांगू इच्छितात जॅपनीज. फक्त तेवढंच नाही तर यांनी हेच सांगितलं आहे, एक प्रकारे जे आत्ता आपण बोललो तेच हे यांनी इथे पुन्हा सांगितलं आहे. आता ह्याच्यामध्ये ही जो आतमधली बॉडी आहे यांना हे आयात म्हणतात. दॅट रेक्टँगल. हा रेक्टँगल जो आहे हा त्याची रिअल बॉडी आहे. म्हणजे ही त्याचं खरी बॉडी म्हणता येईल. ही त्याची खरं मेन आहे. वरती जे आहे गेलंय हाय आणि लो ही त्याची सावली आहे. आपल्याला ही फक्त सावली आहे. ह्या किमतीची महत्त्व किंवा किंमत ही 0 आहे एक म्हणायला हरकत नाही. का बरं? हे फार महत्त्वाचं टेक्निकल आहे. हे समजून घेणे गरजेचं आहे. कारण आपण एक गोष्ट समजूया की बाजारामध्ये भाव 100 रुपयावर सुरू झाले आणि भाव जरी 200 रुपयापर्यंत गेले, पण 200 रुपयावर टिकले नाही. शेवटी मार्केटचा भाव 101 रुपयावरच टिकला. म्हणजे 101 रुपया आणि 100 ह्या 1 रुपयामध्येच ते खेळला गेला. आपण एवढा वाढत नसतात भाव, पण समजून घेऊया एक उदाहरण म्हणून. किंवा आपण असं समजूया की हे 102 रुपयापर्यंत भाव गेला. तर आपल्यासाठी हे 102 रुपये भाव गेला हे इतकं महत्त्वाचं नाही आहे जितकं भाव बंद 101ला झाला आहे. कारण भाव सुरू झाला आणि वाढला किती याला जास्त महत्त्व आहे पेक्षा कुठे बंद झाला याला जास्त महत्त्व आहे. त्यानंतर हा भाव किती वरती गेला होता याला दुय्यम मत कॅन्डलस्टिक्समध्ये दिलं जातं. तशाच पद्धतीने भाव जर 100 रुपयाला सुरू झाले आणि खाली 99 रुपये आले आणि बंद झाले, याच्या खाली जर भाव 95 रुपये आले तर याला दुय्यम मत आहे. याचे कारण असे की भाव खाली किती गेले याला महत्त्व नाही आहे, पण बंद कुठे झाले याला जास्त महत्त्व आहे. याचं डिटेल्स आपण पुढे समजून घेऊया. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कॅन्डल्सचं भाव कुठे चालू होतात आणि कुठे बंद होतात याला जॅपनीजनी खूप महत्त्व दिलेले आहे. किती वरती गेले आणि किती खाली आले याला दुय्यम मत दिलेलं आहे. याचं पुढे आपण कारण समजून घेऊया. जसं म्हटलं आपण, ही रेक्टँगल जो होता ती खरी बॉडी आहे आणि ही शॅडो आहे, म्हणजेच सावली. ह्या सावलीला जास्त महत्त्व नसतं. आता काही बॉडीजबद्दल इथे जॅपनीजने सांगितलेलं आहे. एखादी कॅन्डलस्टिक्स खूप मोठी आहे. म्हणजे काय? एखाद्या कॅन्डलस्टिक्सचा 100 रुपये भाव चालू होता. 100 रुपयाला बाजारात भाव चालू झाला 100 रुपयापासून आणि भाव 120 रुपयापर्यंत गेला आणि
हा 121 पर्यंत जाऊन आला, पण तिथे टिकला नाही आणि भाव 99 रुपये 50 पैशापर्यंतच खाली आला होता. आता ह्याच्यामध्ये खूप एक महत्त्वाची गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, की ही फार मोठी कॅन्डल झालेली आहे. याच्या आजूबाजूच्या कॅन्डल्सपेक्षा ही फार मोठी कॅन्डल आहे. तर मग आता याचा अर्थ काय घ्यायचा, की ही कॅन्डल काय आहे? तर त्यांचं असं म्हणणं आहे, की ही लाँग व्हाईट म्हणजे खूप मोठी. आपण इथे व्हाईट कलर जॅपनीजनी यूज केलेला आहे. आपण इथे हिरवा कलर यूज करतो आहे, मार्केट वाढलं हे समजवण्यासाठी. इथे एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, की भाव 100 रुपयाला सुरू झाला बाजारमध्ये. भाव जास्त खाली आला नाही, फक्त 50 पैसे खाली आला आणि डायरेक्टली वाढत वाढत तो 120 रुपयापर्यंत गेला आणि 121 रुपये जाऊन खाली आला. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येत आहे, की भाव जसं थोडं पण खाली आला, तर लोकांनी लगेच त्याला उचलून घेतलं आणि वरती नेले. मग लोकांना ही प्राईज एक्सेप्ट किंवा मान्य नाही आहे. ह्या प्राईजवर ते कधीही घ्यायला तयार असतात. पण इथे हे एक गोष्ट लक्षात येत आहे, की प्राईस थोडी जरी खाली आली तर ते वरती घेत त्यांनी 120 रुपयापर्यंत नेला आणि 121 रुपयावर ते बंद करायला तयार नव्हते. त्यांनी 120लाच ते बंद केला. म्हणजे हा 121 रुपयाचा भावावर त्यांना एक्सेप्ट नव्हता, म्हणून त्यांनी तिथे नाही बंद केले. असो, आपल्याला इथे यांचं एवढंच म्हणणं आहे, की जर मार्केट नियमितपणे पडतंय, जर असे कम्प्लिटली रेग्युलर तुम्हाला मार्केटमध्ये विक्री होत आहे, पण अचानक जर तुम्हाला तिथे एक मोठी हिरवी कॅन्डल दिसली, तर तुम्ही मित्रांनो हे समजून घ्या, की मार्केट आता इथून फिरलेलं आहे. इथून आता वरती नक्की जाणार. आता हे कसं डिटेलमध्ये याच्यावरून आपण बाय नाही करू शकत. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी फक्त एवढं गरजेचं नाही आहे, की तिथे फार मोठी एक व्हाईट किंवा बाईंगची किंवा विकत घेणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती म्हणून आपण विकत नाही घेऊ शकत. तर याबद्दल डिटेलमध्ये आपण पुढे समजूया. पण यांनी एक छोट्या तरीक्याने हे सांगितलेलं आहे. असो, पुढे आपण हे पण समजून घेऊया, की ह्या कॅन्डल्सचा अर्थ काय. अशी एक कॅन्डल्स बनली, मार्केट पडत आहे. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. एका कंपनीचे विकली चार्ट घेतलेला आहे. विकलीचा अर्थ असा होतो एक आठवडा. आठवडा म्हणजे असा अर्थ आहे, की आता सपोज तुम्ही जर बघितले तर ही एक कॅन्डल आहे. तुम्ही बघताय की ही कॅन्डल कशा प्रकारची आहे. याला फक्त मी थोडंसं मोठं करतोय किंवा ही कॅन्डल्स बघा. आता ह्या कॅन्डल्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, की इथे हे भाव सुरू झाले. भाव सुरू झाला. भाव खाली आला नाही. मार्केटमधून भाव सुरू होताच वरती गेला आणि वरती जाऊन इथपर्यंत गेला आणि इथे बंद झाला. चला समजूया, हेच 100 रुपये भाव चालू होता आणि 120 रुपये गेला आणि हा भाव 122 रुपयापर्यंत जाऊन आला. ही एक मोठी प्राईस व्हेरिएशन आहे किंवा मोठ्या प्रमाणात इथे किंमत वाढलेली आहे. तेच जर जुन्या ह्याच्यामध्ये बघितलं तर इथे पण लक्षात येतं. चला समजूया. उदाहरणार्थ इथे 95 रुपये होता आणि इथे जवळपास 100 रुपये गेला. 101 रुपयावर जाऊन किंमत खाली आली आणि 100 रुपयाला मार्केट बंद झाले. खाली भलेही 92 रुपये गेला होता. तर ह्या प्रकारे ह्या कॅन्डल्स आपल्याला काही कळवत आहे. तर ह्या गोष्टीमध्ये इथे महत्त्वाचं काय आहे, की इथे सांगायचं आहे जॅपनीजना, की ही जी एक कॅन्डल आहे ही फार मोठी आहे. जर तुम्ही एवढ्या एरियामध्ये बघितलं तर ही एक मोठी कॅन्डल तयार झालेली आहे. आता आपण समजून घेऊया जॅपनीजना म्हणायचं काय आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे इथे ही विकली जो आपला विषय राहिला तो समजून घेऊया. जे आपण म्हणत होतो की एक कॅन्डल आहे आणि ही कॅन्डलमध्ये भाव वाढलेले आहे. पण याचा अर्थ काय होतो ते समजून घ्यायचं आपलं राहिलं होतं. विकली कॅन्डल म्हणजे एका आठवड्याची घटना. एका आठवड्यामध्ये काय घडले हे ते सांगतोय. आता एका आठवड्यामध्ये काय काय घडू शकतं हे मी तुम्हाला सांगितलं की त्याला समजून घेण्याचं एक सोपं गणित आहे की त्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारी भाव कितीला चालू झाले. ₹100 सुरू झाले. मंगळवारी जर ₹92 आले आणि ₹105 किंवा आपण जो आत्ता बोललो तेच उदाहरण लक्षात घेतलेलं बरं. किंमत ₹120 पर्यंत शुक्रवारपर्यंत गेली, गुरुवारपर्यंत गेली किंवा असं समजा की गुरुवारी ₹122 किंमत गेली, पण शुक्रवारी शेवटी ₹120 त्याची बंद झालं. याचा अर्थ असा झाला की या आठवड्याभरची पूर्ण भाषा समजवली एका कॅन्डल्सने. म्हणून ह्याला विकलीची एक कॅन्डल म्हणता येईल. चला आता एक दुसरी गोष्ट समजून घेऊया. ती म्हणजे अशी की ह्या विकली कॅन्डल्समध्ये आपल्याला काय कळतंय, तर ते एकच गोष्ट कळते की या आठवड्याभरात काय घडले. तर आपल्याला असं वाटेल, पण नाही. आपण जेव्हा पूर्ण आठवड्यांच्या म्हणजे सगळ्या आठवड्यांच्या सुरुवातीपासून जेव्हा कॅन्डल सलग मांडतो, जसं की यांनी मांडलं आहे, तर इथे कळेल, इथे सगळे हे भाव डॉलर्समध्ये आहे. त्यामुळे आपण थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतो, कारण आपल्याकडे $4.5 हा विषय वेगळा होतो. ₹4.5 शेअर आपल्याकडे फार कमी आहे आणि त्याच्यामध्ये एवढं व्हॉलॅटिलिटी नसती किंवा भाव खालीवरती होत नाही. तो विषय वेगळा झाला. चला आता आपण इथे समजून घेऊया की काय होतं आहे. किमती सुरू झाल्या. मार्केटमध्ये प्रत्येक कॅन्डल्स कोणतीही बघितली तर तुम्हाला एक त्या आठवड्याची माहिती देते. आता आपण इथे जॅपनीजनं एक म्हणणं आहे. ते म्हणजे की ह्या पूर्ण एरियामध्ये एक सर्वात मोठी व्हाईट कॅन्डल किंवा आपल्या भाषेमध्ये आपण जे म्हणतो आहे ते ग्रीन कॅन्डल ही आहे. आता जॅपनीजनं म्हणणं असं आहे की ही जी 1 नंबरची कॅन्डल तयार झालेली आहे ही फार मोठी आहे. त्यामुळे ह्या कॅन्डल्सच्या खालचं भाव जिथे तो ओपन झाला होता आणि जिथे लो होता आणि वरचा आणि हा सुद्धा जो हाय गेला होता किंवा क्लोज बंद झाला होता आणि ह्या कॅन्डलच्या मध्यभागी एवढे सारे सपोर्ट्स आणि रेझिस्टन्स आहेत. सपोर्ट म्हणजे जिथे आपल्याला मदत मिळेल आणि रेझिस्टन्स म्हणजे जिथे आपल्याला अडथळा येईल. आपले किंमत जेव्हा वरती जात असती तेव्हा आपल्याला अडथळा येत असतो आणि जिथे अडथळा येतो आणि तिथून किंमत खाली येते त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. रेझिस्टन्स म्हणजेच अडथळा. असो, हा अडथळा कुठे येणार हे आता कळालं की जिथे आपली प्राईस पडणे चालू होती तिथून जाऊन. आणि सपोर्ट्समध्ये पण म्हणजेच तिथे आपल्याला सहारा मिळतो. जिथे प्राईस येते आणि काही कारणास्तव तिथून वरती जाते तर याला सपोर्ट आपण असं म्हणतो. सपोर्ट म्हणजे एक आधार आहे. आता हे जाऊ द्या. आता एकदम बेसिक समजूया की ह्या कॅन्डलस्टिक्समध्ये यांचं म्हणणं काय आहे की ही कॅन्डल्सची ही जी लो आहे ती फार महत्त्वाची आहे आणि तिथूनच त्यांनी टर्न घेतलेला आहे. टर्न म्हणजेच इथून त्यांनी प्राइजेस वाढणे सुरुवात झालेली आहे. समजवण्याचा अर्थ असा की ₹100 जी लो होता म्हणजे आपण जे नेहमी म्हणतो आहे ₹95 कमी आला होता भाव त्यावेळेस, तर त्या ₹95 वरून तिथे 95चा 92 झाला पण टिकला नाही. पुन्हा वाढला आणि कसेबसे करून ₹100 भावाला तोडलं आणि वरती गेले. तर इथे एवढ्याच गोष्टी समजून येत आहे की ₹95 जो त्यावेळेसचा भाव कमीत कमी होता तो फार महत्त्वपूर्ण ठरलेला आहे मार्केटसाठी. त्याचप्रकारे
इथे जो मध्यस्थी भाव होता हा पण फार एक प्रकारचा हर्डल आहे. रेझिस्टन्स आणि सपोर्ट पण आहे. रेझिस्टन्स इथे आपल्याला वरती जाताना आला नाही, कारण फार स्ट्रॉंग व्हॉल्यूम असल्यामुळे. आता इथे व्हॉल्यूम दाखवला नाही गेलेला, पण आपण ते पुढे डिस्कस करूया की ते कसं स्टडी करायचं आणि त्याचे कसे अर्थ काढायचे. इथे प्रश्न असा झालेला आहे की आता मार्केट वाढलं आहे आणि दुसऱ्या दिवशी खाली आलं आहे. आता हे आपल्याला मागचा चार्ट्स कळाला असता तर आपण अजून डिटेल्समध्ये यांना समजू शकलो असतो. चला, आपला उद्देश इथे हा आहे की ही जो मिडल आहे हा एक प्रकारचा रेझिस्टन्स पण आहे आणि सपोर्ट पण आहे. मग आता हा रेझिस्टन्स कधी होणार? वरती जाण्याच्या वेळेस जिथे अडथळा येईल. पण पहिले ते वरती गेला आणि जेव्हा खाली आला तर त्याने तिथे कुठेही प्रकारचा सपोर्ट न घेता फक्त रेझिस्टन्स तयार झाला. तो का झाला तेही आपण पुढे समजून घेऊया. सोप्या भाषेत आत्ता जर सांगायचं तर फार जोरात याला तोडण्यात आले. जेव्हा एक ब्लॅक कॅन्डल बनती किंवा रेड कॅन्डल बनती दुसऱ्या भाषेमध्ये आपल्या, तर ही रेड कॅन्डल पूर्णपणे ते सपोर्ट आणि रेझिस्टन्स तोडण्यास समर्थशील असती, म्हणून इथे तुटला. पण पुन्हा हा सपोर्ट आता फेज बदलून रेझिस्टन्स तयार झालेला आहे. त्यामुळे प्राइजेस तुम्ही ऑब्झर्व कराल की तिथे गेली, पुन्हा खाली आली, पुन्हा खाली आली, त्याच्यावरती जात नव्हती. पण पुन्हा हा जो बेस होता तिथे खेळली आणि इथून इथे गेली. तुम्हाला लक्षात येईल की ज्या वेळेस हा कॅन्डल्सच्या मिडलमधून रेझिस्टन्स तोडला, नक्कीच त्यांनी अजून कॅन्डल तयार केले. आता ह्या ज्या कॅन्डल्स तयार झाल्यात ह्या पुढे कशा मदतीला आल्यात ह्या कळतं आहे. तुम्ही जर बघितलं तर हा लो बघा, इथूनच ते वरती गेलेलं आहे. मार्केटमध्ये ह्या गोष्टी होत राहतात. आता जर आपण ह्या कॅन्डल्सचा मिडल घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा वेळेस मार्केटने तिथून पण सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तशाच प्रकारे तुम्ही जानेवारीमधला ह्या कॅन्डल्सचा लो घेतला, तुम्हाला लक्षात येईल की ऑगस्टमध्ये त्यांनी तिथे सपोर्ट घेतला आणि तिथून मार्केट वरती फिरले. तर हे अशा प्रकारे मार्केट काम करत आहे. आता पुन्हा आपण एक गोष्ट समजून घेऊया की मार्केट एकदा वरती गेले, पण खाली आल्यानंतर इथून जेव्हा मार्केट वरती गेले आणि खाली आले तर मोस्टली इथेच त्यांनी सपोर्ट घेतला, पुन्हा इथेच आधार घेतला, पण जास्त वेळ तिथे जर खेळत राहिले आणि त्यांनी आधार सोडला, इथे पुन्हा त्यांनी तो आधारला आता रेझिस्टन्स तयार झाला. आधार हा आता अडथळा तयार झाला. तर आधार हा अडथळा होऊन जातो. ही गोष्ट एकदम सोपी होऊन जाती की जर एखाद्या आधार तोडला तर तो अडथळा होतो आणि अडथळा जर तोडला तर तो आधार होतो. हा पहिला नियम आहे, सर्वात महत्त्वाचा आहे. नंतर किमती खालीच आल्या, इथून का वरती सरकल्या हे पण आपण जाणून घेतलं आहे. आणि आता हा जो आधार होता आणि तो अडथळा झाला, तो पूर्णपणे जोरात तोडण्यात आला. आता इथे ह्या पुस्तकात ते दिलेलं नाही, पण तुम्हाला एक गोष्ट लवकरच लक्षात आली असेल की हा जो लो होता किंवा कमी भाव आला होता सर्वात जास्त, तिथून पुन्हा इथे पण मार्केट सरकले. तर ह्या प्रकारच्या गोष्टी रिअल मार्केटमध्ये होत राहतात. असो, हे इथे समजवण्यात आलेले आहे. अशा गोष्टी मूव्हिंग ॲव्हरेजवर जर घडायला लागल्या, अशा व्हाईट कॅन्डल्स म्हणजेच आपल्या ग्रीन कॅन्डल्स जर अशा बनायला लागल्या, तर समजून घ्यायचं की
किमती इथून वरती जाणार आहे. एक अजून गोष्ट यांनी या प्रकारे इथे समजवण्याचा प्रयत्न केला आहे की एक गोष्ट ऑब्झर्व केली की एखाद्या चार्ट्समध्ये किमती कधी पण अशा अशा किंवा अशा असं काही पण होत नसतं. जनरली इन्व्हेस्टर्स जेव्हा पण किमतीमध्ये गुंतवणूक करतात तर ते थोडे बाय करतात, तर काही लोक सेल पण करतात. हा जो सेल असतो, हा जो विक्री असते ती किती होती, ती जर जेवढी खरेदी झाली त्याच्यापेक्षाच खाली चालली आणि त्यानंतर खरेदी ही विक्रीपेक्षा कमी होत आहे आणि पुन्हा जास्त खरेदी होत नाही, जास्त विक्री होत आहे, पुन्हा कमी खरेदी आणि जास्त विक्री, किंमत अशा प्रकारे खाली जातात. असं कधीही होत नाही की फक्त खरेदीच होत आहे आणि भाव फक्त वरती जात आहे. खरेदी झाली तर थोडी विक्री पण होती, खरेदी विक्री आणि जेव्हा भाव पडतात तेव्हा विक्री खरेदी अशा प्रकारे चालतं. पण हेच इथे समजावून सांगण्यात आलेलं आहे की भाव वाढले, पडले, वाढले, पडले, वाढले, पुन्हा खाली आले आणि पुन्हा वाढले, पण आता खाली आले, पुन्हा वाढले, पुन्हा खाली आले. पण इथे एक गोष्ट बघा तुम्ही, इथून जेव्हा पडले तर त्यावेळेस भाव इथे थांबले नाही. इथे आधार होता, पण आधार फार जोरात तोडण्यात आला आणि भाव खाली आले. भाव वरती गेले, पण इतक्या वरती नाही गेले, पुन्हा खाली आले. यालाच भाव पडताय डाऊन ट्रेंड म्हणतात. डाऊन ट्रेंड म्हणजे किमती खाली येण्याचा एक ट्रेंड सुरू झाला आहे. ट्रेंड म्हणजे एक दौर सुरू झालेला आहे, एक युग सुरू झालेला आहे की ज्यामध्ये आता फक्त किमती पडताय, वाढत नाही आहे. जशा की इथे फक्त वाढत होत्या आणि इथे पुन्हा वाढणे सुरू झाले आहे. असो, आपल्याला एक सोपी गोष्ट जॅपनीजने इथे सांगितली की तुम्ही कोणत्याही कॅन्डलस्टिक चार्ट्समध्ये हा एक लो पकडा, दुसरा एक जो कमी भाव होता तो पकडा, तिसरा कमी पकडा, असे जितके कमीत कमी जे आहे ते जोडा, तर तुमच्या एक लक्षात येईल की ह्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा असे 2-3 लो जर जोडले तुम्ही तर इथपर्यंत तुम्हाला माहिती नाही आहे. आणि तुम्ही जर ही एक रेष ओढली, पुढे ओढत गेले, भाव वाढताय, मार्केट इथून पडायला सुरुवात झाली, तुम्हाला माहिती नाही आहे, पण तुमची ही लाईन इथे सांगताय तुम्हाला की आपल्याला जर विकत घ्यायचे असेल शेअर तर कुठं घेता येईल, आपल्याला कुठे आधार आहे, किंमत कुठे थांबेल, तर इथे सांगितलेलं आहे की ह्या ठिकाणी जर आली तर किंमत नक्कीच थांबेल. मग जनरली तुम्ही एक आधार आहे जिथून किंमत पडणार नाही तिथे घेऊ इच्छिता. इथे बघा, इथे किंमत आली, पण इथे नाही आली, थोडी वरती गेली आणि पुन्हा खाली आली, तर इथे तुम्हाला आधार मिळाला आणि नक्कीच त्या आधारापासून किमती वाढल्या. आता तुम्हाला अजून एक गोष्ट पण इथे लक्षात येईल, जसं तुम्ही लो जोडलेत, म्हणजे कमी किमतीचे पॉईंट्स जोडलेत, ज्यावेळेस मार्केटमध्ये सर्वात भाव कमी आले, तसेच तुम्ही जर वाढत्या याच्या किमतीचे पण जर लाईनी जोडल्या तर ही एक सुद्धा ट्रेंड लाईन किंवा दौर किंवा एक ट्रेंड तुम्हाला मिळाला. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की भाव वाढले, पडले, वाढले, ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहिती होत्या. ह्याच्या पुढे काय होणार माहिती नव्हतं, तुम्ही म्हणून हे जोडलेत. पण तुम्हाला माहिती आहे की भाव इथे जाऊन खाली येतील आणि इथून पुन्हा वर जातील. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण इथे भाव येईल तेव्हा विकत घ्या आणि भाव इथे जाईल त्यावेळेस विका. ह्याच्यामध्ये सर्वात मोठी चूक अशी होती की आपण जेव्हा भाव वाढायला लागतो तेव्हा आपण हा बघत नाही आणि इथे कुठेतरी घेऊन टाकतो. कारण
भाव आपण विचार करतो की वाढताय, भाव वाढताय म्हणून घेऊ नका, हे जॅपनीजनी तुम्हाला पहिला नियम सांगितलेला आहे. जॅपनीजचं पहिलं म्हणणं तुम्ही अजूनही विसरू नका, की मार्केटमध्ये वाईट बघू नका, वाईट बोलू नका. आणि वाईट बोलू, तुम्हाला आठवण असेल पहिला नियम खूप सोपा होता, की मार्केटमध्ये तुम्ही वाईट बघू नका, मार्केटमध्ये वाईट बोलू नका आणि मार्केटमधलं वाईट ऐकू पण नका. ह्या 3 गोष्टी मार्केटमध्ये फार महत्त्वाच्या आहे. आता इथे तुम्ही म्हणसाल, की हे सगळं बरोबर आहे, पण आपण ट्रेडिंग करतो तेव्हा बऱ्याचशा चुका होतात, तर आपण त्या पूर्ण सुधरवूया. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, की बरेचसे लोकं ज्यांना बरीचशी माहिती आहे ते म्हणत असतील हे खूप बेसिक आहे, पण असं मार्केटमध्ये माझ्यासोबत हे समजूनसुद्धा घडत नाही. त्याचं कारण असं आहे, की कॅन्डलस्टिक्सच्या ह्या 3 नियम फार महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हे फॉलो नाही केले तर तुमचं नुकसान नक्की होणार आहे. कारण तुम्ही जर बघितले भाव इथे आलेच नाही आणि तुम्ही जर भाव वाढताय म्हणून इथे जर घेतले तर तुम्ही फार खुश व्हाल की भाव वाढले. पण तुम्हाला हे माहितीच नाही आहे की विकायची कुठे आणि तुम्हाला मार्केटने थोडंसुद्धा चान्स किंवा एक प्रकारचा मौका नाही दिला आणि मार्केट डायरेक्टली खाली आले. तुम्हाला आत्ता इथे कळालं की हां, मी इथे घेण्याच्याऐवजी इथे घ्यायला पाहिजे होतं. म्हणून मार्केटमध्ये नेहमी सपोर्टवर बाय करावे आणि रेझिस्टन्सवर सेल करावे. हे खूप सोपं आहे. फक्त नियम तेच आहे, कोण कसे फॉलो करतं याला महत्त्वाचं आहे. असो, याच्यावरून आपल्याला त्यांचं सांगण्याचा अर्थ आहे. आता इथे अजून एक कळालं असेल, की ही लाईन आणि याची कॅन्डलची मिडल लाईन जेव्हा आपण भविष्यामध्ये मार्केट इथं येईल, तर इथून वरती जाऊ शकेल आणि जर हे तोडलंच तर तुम्हाला इथे बाय करावं लागणार आहे. कारण ही एक चांगली व्हाईट लाँग कॅन्डल आहे किंवा व्हाईट ग्रीन कॅन्डल आहे. तर मित्रांनो, लाँग व्हाईट बॉडी ब्रेक रेझिस्टन्स ही जेव्हा पण तुम्हाला इथे लक्षात आलं असेल, की त्यांचं म्हणण्याचा अर्थ हा एक रेझिस्टन्स होता एक प्रकारचा. आणि लाँग व्हाईटने तो पूर्ण तोडून टाकला आणि मग भाव वाढत गेले. तर त्यांचं तेच म्हणणं आहे, की ही लाँग व्हाईट बॉडी जी आहे ती रेझिस्टन्स पूर्णपणे तोडू शकते आणि जेव्हा तोडती त्याच्यानंतर नेमक्या किमती वाढतात. आता यामध्ये फसण्यासारखं काहीही नाही आहे, हेही लक्षात आलं असेल. कारण जर आपण नेहमी इथेच बाय करतोय आणि इथेच सेल करतोय ह्या लाईनला, तर आपण कुठेही फसणार नाही. आता हा कॅन्डल डेलीचा आहे, हे फार महत्त्वाचं आहे. डेलीचा म्हटल्यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, इथे प्रत्येक कॅन्डल एक दिवसभरात काय झालं हे सांगत आहे. हा एक प्रकारचा रेझिस्टन्स आहे आणि हा पण एक प्रकारचा रेझिस्टन्स आहे. म्हणून मी इथून सरळ लाईन काढेल आणि इथून सुद्धा. मला एक गोष्ट लक्षात येत आहे, की चार्टिंगमध्ये इथे एकदम वरती ओपन झाले. महत्त्वाची इथे काही न्यूज आली असावी किंवा काही दुसरं बाईंग आली असावी. आपल्याला त्याचं महत्त्व नाही आहे. इथे आपण चार्टिंग्स बघतोय आणि इथे गोष्ट लक्षात आली, की भाव वरती उघडले आणि आपला जो रेझिस्टन्स होता म्हणजेच अडथळा, त्याला पूर्णपणे एक तोडून वरती गेला. दुसऱ्या रेझिस्टन्सला पण तोडले आणि वरती गेला. आता आपल्यासाठी ते रेझिस्टन्स महत्त्वाचे नाही राहिले. आता आपल्यासाठी ही लाँग व्हाईट कॅन्डल्स महत्त्वाची आहे. ह्या व्हाईट कॅन्डल्सच्या लाँग मध्यस्थी बघायचा आणि एक सरळ लाईन जर काढली तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची लाईन आहे. आणि दुसरं म्हणजे इथे पण एक महत्त्वाची लाईन आहे आणि ही सुद्धा. तर आपल्याला गोष्टी लक्षात आल्या असेल, की जॅपनीजने जे आपल्याला आत्ता थोड्या वेळपूर्वी म्हटलं ते इथे घडलं आहे. किमती इथून तोडल्यानंतर तुम्हाला इथे बाय करायचं नाही आहे, इथे पण बाय नाही करायचं आहे, इथेही बाय नाही करायचं आहे आणि इथेही नाही करायचं आहे.
त्याचं कारण असं आहे की तुम्हाला बेसिक थिंग लक्षात ठेवणे गरजेचं आहे की तुम्हाला सपोर्टवर बाय करायचं आहे. बाय ऑन सपोर्ट, सेल ऑन रेजिस्टन्स. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. जर ह्या तुम्ही फॉलो केला तरच तुम्हाला प्रॉफिट होईल. आता इथे बघा, ही जर कॅन्डल काढली आणि इथे रेजिस्टन्स होता, त्यांनी तो तोडला. तुम्ही इथे बाय करायचं नाही आहे. ही चूक कधीही करू नका. तुम्हाला इथे कोणत्याही किमतीवर बाय करायचं नाही आहे. इथे तुम्हाला फक्त आणि फक्त विकायचं आहे. आणि जर तुम्हाला थोडा जरी संशय असेल तर तुम्ही विकूही नका, पण शांत बसू शकता. जर तुम्ही इथे प्रयत्न केला की मी इथे विकत घेणार, हा तोडला आहे, तर ते नक्कीच डिसिजन चुकू शकतं. आता आपण इथे काय करणार, तर इथे कुठेही बाय करणार नाही. इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही आणि इथे पण नाही. मग आपल्याला बाय कुठे करायचं आहे, तर ही जी लॉंग व्हाईट कॅन्डल आहे, इथे बाय करू शकतो किंवा इथे. आणि डेफिनेटली इथून वरतीच गेलेल्या आहे किमती, हे आपल्याला दिसतं आहे. फक्त एकदा इथे तोडलं आहे आणि इथे तोडण्याच्या आधी आपल्याला कळालं आहे, ते सुद्धा जॅपनीजनी पुढे सांगितलं आहे की ते का तोडलं, तर हा पॅटर्नमुळे. आपण तो पॅटर्न पुढे समजून घेऊया. हे दोन पॅटर्न्स काय आहे. आता लवकर ते कळणार नाही, कारण आपण बेसिक्समध्येच आहे. आता हे जेव्हा तोडलं तर एक लक्षात येईल की यांनी 1, 2 आणि 3 हे तिन्ही प्रकारचे सपोर्ट तोडून टाकलेत आणि तो खाली आला. पण तुम्ही बघितलं असेल की हा जो गॅप होता, हा सुद्धा एक सपोर्ट असतो. त्याला त्यांनी रिस्पेक्ट केले, म्हणजेच त्या आधारला समजून घेतले आणि तिथून आधार घेऊन तो नक्कीच वरती गेला आहे. असो, तर आपला पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम हे फार महत्त्वाचे आहेत. पहिला, दुसरा, तिसरा मी सांगितलं ते लक्षात ठेवा. मार्केटमध्ये गांधीजींचे नियम कधीही विसरू नका. सोप्या भाषेमध्ये, वाईट ऐकू नका, बोलू नका आणि बघू पण नका. तर हे झालेत. चला, आता आपल्याला हे तर गोष्टी कळाल्यात की गॅपमध्ये पण सुद्धा सपोर्ट म्हणून काम करतो आणि त्यानुसार तिथून वरती मार्केट गेले. आता तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात आली असेल की तुम्हाला जेव्हा बाय करायचं आहे तेव्हा कुठे करायचं आहे आणि विकायचं कुठे आहे. इथे तुम्ही बाय करणार कारण गॅप आहे. गॅपमध्ये जर कुठेही मिळालं तर बाय करायचं. पण जर हीच कॅन्डल गॅप तोडून जर इथे बंद झाली असती तर आपण बाय करणार नाही. नक्कीच आपल्याला दुसऱ्या कॅन्डल्स खाली गेल्या असत्या. हे एक सोपं आहे गणित. त्याचा नियम असा आहे की जॅपनीजनी पुढे सांगितलं आहे की कॅन्डल्सने गॅप शॉडोनी म्हणजे सावलीनी भरला तर चालेल, पण रिअल बॉडीनी भरता कामा नाही. चला, ते पुढं समजून घेऊया. एक हिंट तुम्हाला इथे दिली मी. आता विषय असा आहे की जेव्हा इथून प्राइजेस वरती निघाल्या तर हा दिसतोय पूर्णपणे की यांनी हेही तोडला आणि हाही तोडला आणि किमती पूर्ण वाढल्या. नक्कीच तुम्हाला इथे बाय करायला पाहिजे होतं हे कळालं आणि इथे विकायला पाहिजे होतं हेही कळालं. आता तुम्ही म्हणसाल की आम्ही तर इथे विकले, पण बाजार तर पुन्हा वरती गेले. नक्कीच बाजार वरती गेले, पण तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही पुन्हा ही जर लाईन काढली तर तुम्हाला कळेल की इथे बाजारने अडथळा तोडून एक नवीन प्रकारचा वरती आलेला आहे. आता इथे जर तुम्ही डिटेलमध्ये गेले तर तुम्हाला कळेल बाजारने अडथळा तोडला आणि अडथळा हा पुन्हा सपोर्ट बनला. जसे म्हणले
की रेजिस्टन्स इज इक्वल टू सपोर्ट. सपोर्ट हा रेजिस्टन्स बनतो आणि रेजिस्टन्स हा सपोर्ट बनतो. हे त्याच प्रकारे आपण समजू शकतो की एखादा आधार देणारा व्यक्ती जेव्हा शत्रू होतो तर आधार हा शत्रू बनतो आणि शत्रू देणारा व्यक्ती जेव्हा आधारी बनतो तेव्हा तो चांगल्यापैकी आधार देतो. असो, या प्रकारे किमती वरती गेल्या. अजूनही तुम्ही बरंच काही समजून घेऊ शकता. जेवढं सांगितलं आहे त्याच्यानुसार ह्या आणि ह्या याच्या मधातून जर तोडलं तरी हे सपोर्ट घेतलेला आहे. ह्याच ठिकाणी तुम्ही बाय करणार. जिथे पण बाईंग झाली त्याच्यानंतर वरतीच किमती वाढत गेलेल्या आहे. आता आपण जे सांगितलं आहे आत्ताच की जॅपनीजचं म्हणणं की एक कॅन्डल्सचा हाय लो याच्या मधात म्हणजेच 50% वरून किंवा खालून म्हणजेच मधात सपोर्ट म्हणून काम करतो, जे आपण आत्ताच तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्यानंतर एखाद्या कॅन्डल्सचा जो खालचा भाग असतो एकदम लो, तो सुद्धा सपोर्ट म्हणून काम करतो. याच्या विरुद्ध हेच आहे की हे जर उलटं केलं तर हा सपोर्ट जर तोडला तर हा सपोर्ट रेजिस्टन्स होऊन जात असतो, अडथळा बनेल. इथे पण सेम तो रेजिस्टन्स बनून जाईल. इथे काही गोष्टी ह्या समजावून सांगण्यात आलेल्या आहेत की ह्या कॅन्डल्समध्ये इथे दिसतंय की हा एक प्रकारचा सपोर्ट आहे. किंमत तिथे आल्या नाही, पण तुम्हाला नेहमी मार्केटमध्ये इथेच बाय करायचं आहे आणि जिथे रेजिस्टन्स आहे, जिथे अडथळा आहे तिथे विकणे आहे. ही पुन्हा लक्षात ठेवा, ही एक वीकली कॅन्डल आहे. एक कॅन्डल पूर्ण आठवड्याभरात काय झालं हे सांगत आहे. इथे एक वीकली बारमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगण्यात आलेल्या आहे की हा एक कॅन्डल्सचा सर्वात लो होता. त्या लोने कशाप्रकारे मार्केटला सपोर्ट घेण्यात मदत केलेली आहे ते इथे सांगितलेलं आहे. या कॅन्डल्सने सुद्धा इथे लो दिलेला आहे. आपण इथे पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी, जॅपनीजच्या मते भाव कुठे बंद झाले यांना फार महत्त्व आहे ह्याच्यापेक्षा की भाव किती खाली गेले होते आणि वरती गेले होते. कारण भावच्या सुरुवातीला आणि सुरुवात कुठे झाली आणि बंद कुठे झाले त्याला जास्त महत्त्व आहे. म्हणून भाव किती खाली गेले याच्यापेक्षा भाव वरती बंद झाले तर सपोर्ट अजून पण टिकून आहे असंच जॅपनीज मानतात. इथे पण त्याच गोष्टी तुम्हाला दिसल्या असेल की पण इथे तुम्ही म्हणसाल की ह्या कॅन्डल्सच्या मध्यभागी काय झाले, तर तुम्हाला दिसेल की मध्यभागी त्यांनी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला, सपोर्ट तुटला. ह्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला, सपोर्ट बऱ्यापैकी घेतला, वाढलं पण इथे तोडला. आता हा सपोर्ट रेजिस्टन्स झालेला आहे आणि इथे तोडला. तर आता अशा प्रकारे आपल्याला हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स इथे जॅपनीजनी त्यांच्या याच्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच इथे एक प्रकारची कॅन्डल्स एक नंबर दिलेला आहे आणि 2 नंबर दिलेला आहे. ही एक कॅन्डल 60 मिनिट्सचा बार आहे, म्हणजेच एक आवरची चार्ट आहे. इथे पण पुन्हा हीच गोष्ट लक्षात येईल की ह्या मोठ्या व्हाईट कॅन्डलने म्हणजेच ग्रीन कॅन्डलने सपोर्ट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती तिथेच रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट झालेला आहे आणि मिडलमध्ये बऱ्याचशा गोष्टी तिथेच खेळण्यात आलेल्या आहे. किमती अशा का घडत आहे याच्यामध्ये हे बेसिक्स आहे.
डिटेल माहिती कळाल्यानंतर तुम्ही कॅन्डल्सची एक एक हालचाल इझिली समजू शकाल. ह्याच पद्धतीने आपण आता शिकलो ते पूर्ण व्हाईट कॅन्डल. आता ब्लॅक कॅन्डलचं काय महत्त्व ते पण त्यांनी सेम सांगितलेलं आहे. ह्या ब्लॅक कॅन्डलविषयी आपण नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की तुम्ही मला विचारू शकता कमेंट्समध्ये टाकून. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.